आमच्या गंगारामनी आज विषय डायरेक्ट तडकेबाजच केला होता। सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडकेबाज ब्लॉगरच्या तडकेबाज ब्लॉग मध्ये। आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 9वा आणि ह्या 9 दिवसात तुम्ही जो मला सपोर्ट दिलाय तो खूपच अविस्मरणीय आहे। आता तुम्ही आमच्या दोघांना बघून पण ओळखलंच असन की आम्ही दोघं पण पारुस आहे आणि हे खरंच आहे। आम्ही दोघं पण पारुशा तोंडी पवायला निघालो होतो, पण पवायला जात असताना आमच्या गंगारामनी पारुशा तोंडी खूप मोठा घास घेतला होता। आता तो तुम्हीच ऐका। पवायला गेल्यावर आमच्या गंगारामनी माझ्या आधी उडी खाल्ली आणि पाटणी पडून बाहेर गांचा पाकला। मग त्याने पहिली उडी खाल्ल्यावर दुसरी उडी खाण्यासाठी परत माझ्या सोबत आला। मग पाहून आल्यावर घरी नाही पोहोचलोच ते पारुशी कपडे न बदलता मम्मीनी मला दुकानात हाकलून दिलं। आता मम्मीनी दुकानात जायला सांगितलंय म्हणल्यावर तिचं ऐकलंच पाहिजे, कारण ती जर माझी कपडे आपटू शकती तर तिचं मी नाही ऐकलं तर ती मला पण आपटू शकती। म्हणूनच मी मम्मीला भिवून डायरेक्ट आमच्या अण्णांच्या दुकानात पोहोचलो आणि 1 किलो शेंगदाणा आणि 1 किलो साबुदाणा तांदूळ घेऊन घरी पोहोचलो। कपडे बदलली आणि निघालो तात्या विंचवाकड। आता तात्या विंचवाकड जायचं कारण म्हणजे मला रोज रात्रीचा मेसेज टाकतो की सकाळी 5 वाजता उठव आणि फोन केला की कट करून परत झोपतो। आणि त्याच्या घरी पोहोचल्यावर बघतो तर काय गडी 10:15 वाजले तरी झोपातून उठला नव्हता। मग त्याला झोपातून उठवून झाल्यावर आम्ही डायरेक्ट सासवड मधल्या टॉपच्या माई फोटोग्राफी मध्ये पोहोचलो। मालकांना भेटलो तर ते काहीतरी कॅमेऱ्यामध्ये सेट करत होते। मी आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात मोठं फोटो स्टुडिओ जे की 1000 स्क्वेअर फूट मध्ये परिपूर्ण आहे। संपर्कासाठी त्यांचा इन्स्टा स्कॅनर आणि खाली नंबर आहे। आणि सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर मी एक संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे, तो बघून घ्या आणि एकदा अवश्य भेट द्या। माई फोटोग्राफी सासवड। स्टुडिओ मध्ये फोटो वगैरे काढून घराच्या दिशेने जात असताना बिवडी मध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांचे गणपतीसाठी तयारी चालली होती। आणि ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं तसं आमच्या गंगारामनी या कार्यकर्त्याला पावडरनी भरून विषय तडकेबाजच केला होता। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका। भेटूया चॅलेंजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये।